फ्लोरेज. नमस्कार विलास सर. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार पप्पू भाऊ. नमस्कार जी. आता आपण आहे या वाघोली शिवारामध्ये आहे ना. आपला ॲड्रेस सांगा सर. माझं पूर्ण नाव विलास शंकरराव पोपटकर, हां राहणार तीनगाव, पोस्ट बोतुडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. बरं. हा जो आता आपण चना आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आहे, बरोबर आहे? बरोबर सर. तर किती एकरचा प्लॉट आहे सर तुरीचा? सर, तुरीला 1 एकर आहे हां. आणि हरभऱ्याला 2 एकर आहे. बरं बरं. तर या तुरीसाठी आपण धन्वंतरी कंपनीचं कोणकोणतं औषध वापरलं होतं आणि कधीपासून वापरलं? सर सुरुवातीला जसं खरीपाचा हंगाम सुरू होतो हां तेव्हापासून बिजोरीज, RPH 76 बीज प्रक्रिया करून आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण ज्या ज्या लागतात फवारणीसाठी, जसं RPH सोबत मररोगासाठी स्पेशली मायक्रोरिच नावाचं औषध मारलं सर. त्यानंतर जेव्हा फुलरा अवस्थेत होते तेव्हा फ्लोरिज नावाचं RPH ला जोडून मारलं. फुटव्यांचं पण मारलं स्प्राउटेज म्हणून. आणि एवढ्या सगळ्या औषधाचा रिझल्ट हा समोर दिसत आहे. समोर दिसत आहे, बरोबर आहे. तर पप्पू भाऊ, आपण इथले वाघोली शिवारात, बरोबर आहे? बागुली. यस. तुम्ही पण RPH 76 धन्वंतरीचे सगळे औषधं वापरता. 76. या तुरीचा काय रिझल्ट वाटतो तुम्हाला? तुरीचा शेंग चांगली आहे. शेंग चांगले असे लटपट शेंगा लागल्या आहे पोट शेंगा है लागली ना? असा रिझल्ट याच्या पहिले होता का? आणि सर नाही, नाही. विशेष म्हणजे आताही फुलांची संख्या जी आहे ती हां. चालूच आहे. त्या शेंगा मस्त टसटस भरलेल्या आहे आणि वाढले आणि आणि पूर्ण 4 प्रकारच्या शेंगा आहे सर इथे. 4 प्रकारच्या शेंगा लोटून गेलेल्या आहे. हां. या पुढे तर धन्वंतरीचं सगळं औषध वापरलं. Total तर आणि खूप खत नाही कुठलंही सर, एकही रुपयाचं रासायनिक खत टाकलेलं नाही. रासायनिक खत काहीच वापरलं अजिबात नाही. चण्याला पूर्ण पण धन्वंतरी नाही. ट्रीटमेंट हां, आहे. पूर्णपणे. बरं, यावर्षी तुम्हाला ॲव्हरेजमध्ये फरक पडेल असं वाटते का? एकदम मस्त, एकदम पडेल. 100% कारण ज्या पद्धतीचा आपल्याला जे रिझल्ट दिसतो हो हो. त्याच्यावरून 100% निश्चित आहे की आपल्याला चांगल्यात चांगलं या भागामध्ये, उत्पन्न होईल. या भागामध्ये ज्या तुरी आहे आणि आपल्या शेतातल्या तुरी याच्यात काय फरक बराच जाणवतो? फरक आहे सर. बराच फरक आहे. कारण बऱ्याच की लोकांच्या याच्यामध्ये आता तुम्ही पूर्ण शेत बघा, एकही झाड मेलेलं नाहीये. एकही झाड मेलेलं आणि नाही. तुम्ही इतरांच्या बाजूने बघा, इथूनच दिसते, दुरून दिसत असेल तर पहा. समोरच्या शेतामध्ये बघा पूर्णपणे भाजलेलं आहे. भाजलेलं आहे. तूर कापायला आली नाही मॅडम. पप्पू भाऊ, आपल्याला काय वाटते यात तुरीचा रिझल्ट कसा आहे? चांगला जबरदस्त. याच्यासाठी RPH 76 हे धन्वंतरीचं औषध आहे, बरोबर आहे? हे वापरलं आहे आपण. तर इतर शेतकरी जे या शिवारातले किंवा महाराष्ट्रातले किंवा भारतातले शेतकरी आहे, यांना काय सल्ला द्याल तुम्ही? आम्ही धन्वंतरीचं वापरा म्हणून. वापरा म्हणून मध्ये. त्यांनी वापरायला पाहिजे ना? हो. म्हणजे उत्पादन वाढणार आहे, उत्पादन वरून तर ऑर्गॅनिक वाढणारच खायला आहे. भेटणार आहे पूर्णतः. हो. विषमुक्त. हो. तर या मित्र हो, आपण या शिवारात पाहूया. या शेतामध्ये तुरीच्या अशा लटपट अशा तुरी लागल्या आहे, हे बघा दोन्ही बाजूनी. तर खूप सुंदर असा रिझल्ट. आणि धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर विलास सर यांच्या शेतामध्ये आणि पप्पू भाऊ शेंडे यांच्या शिवारामध्ये. हा, धन्यवाद.